उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घातल्यास घरपट्टी वाढ करावी लागणार नाही. खासदार विशाल पाटील यांची महापालिकेला कानपिचक्या. महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ घातल्यास महापालिकेला घरपट्टीसारख्या जनतेचे रोष उडवणारे निर्णय घ्यावे लागणार नाहीत, अशा कानपिचक्या खासदार विशाल पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मिरज सुधार समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार इद्रिस नाईकवाडी होते आणि यावेळी खासदार पाटील म्हणाले, महापालिका घरपट्टी करताना ज्या सुविधांचा घरपट्टीत उल्लेख केला आहे त्या व्यवस्थितरित्या मिळतात का याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. सुविधा नसेल तर नागरिकांचा विरोध साहजिकच आहे. आमदार इद्रिस नाईकवाडी म्हणाले, नागरिक प्रश्नांची सोडवणूक करताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीबरोबरच मिरज सुधार समितीसारख्या बाह्य शक्तीचा सहभाग असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच सामाजिक संघटना टिकल्या पाहिजेत. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संगीता खोत, विजय धुळुपुळू, किशोर जामदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन मनकंडे, भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे, निरंजन आवटी, संजय मुंडे, डॉक्टर रियाज मुजावर, मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक, राकेश कोळेकर, श्वेत कांबळे, धनराज सातपुते, सुलेमान मुजावर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रत्येक वेळेला एक व्यक्ती म्हणून ही संस्था आहे का असं कुणाला तर शंका वाटू नये म्हणून आज त्यांना एक ठिकाण मिळालं, इमारत मिळाली. ह्याला दीर्घकाळ ही तुमच्यासाठी झटणारी लोक आहेत. व्यक्ती नसून ही आता एक संस्था तयार झालेली आहे. व्यक्ती ह्यातले अध्यक्ष बदलत राहतील, ह्यातली माणसं बदलत राहतील, पण ही संस्था मिरजेच्या सुधारण्यासाठी कायम तत्पर राहील. ही निर्मिती या इमारतीच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे म्हणून आनंद आहेच, पण जबाबदारी आपल्याला निश्चितच वाढलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलात. मी खासदार झाल्यापासून मिरजेचे काही प्रश्न तुम्ही आमच्यावर मांडले. सुदैवाने मिरजेला तुम्हाला विधानसभेला जरी स्थानिक आमदार नसले तरी विधान परिषदेत तरी स्थानिक आमदार तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे त्या निमित्ताने अजितदादांनी ती कसर पूर्ण करून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुमचे स्थानिक आमदार, मी तुमचा स्थानिक खासदार मिरज तालुक्याचा असल्यामुळे निश्चितच मिरज शहरासाठी कुठे कुठे आपण कमी पडतो, काय अडचणी येतात. कारण आता महापालिकेची निवडणूक आता कधी लागते माहीत नाही, कोर्टाचा निकाल लागतो का नाही लागतो हे माहीत नाही, पण ती ज्या वेळ लागेल तोपर्यंत काही अडचणी आहेत. घरपट्टीचा विषय परवा आम्ही सगळ्यांनी मांडला. इद्रिसभाई तुम्हीही त्यावेळेला होता, मीही होतो. आपण दोघांनी विषय विभागीय आयुक्तांपुढे अजितदादांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या समक्ष मांडला की घरपट्टी वाढवायला खरा म्हणजे विरोध असायचा आमचा कुणाचं कारण नाही. आम्ही तिथं राहतो, सुविधा मिळत असल्या तर वाढवायला कारण नाही, अडचण नाही. पण ज्या सुविधा आता प्राप्त आहेत त्या सुविधा पाहता जी घरपट्टी आकारली झालेली ती कदाचित आम्हाला थोडी महाग वाटत. सुविधा पुरवताना डेव्हलपर चांगले सुविधा पुरवतात. आता मी उल्लेख केला बरोबर साहेबांचा, त्यांनी प्रोजेक्ट तयार करत असताना सगळ्या सुविधा अगदी बाग रस्ते सगळेच डेव्हलप करून दिले. तर महापालिकेकडनं कुठेतरी पैसे कमी पडतात का? डेव्हलपमेंट कुठे कमी पडते का? पैशाचा वापर पारदर्शकपणे होतो का? जर खर्च बरोबर होत नसला तर खर्च कसा चांगला करायचा ह्याच्यावर जरा आयुक्त साहेबांनी असेल किंवा प्रशासना असेल जास्त लक्ष घालावं की आता जो उपलब्ध उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचाच उपयोग त्यांनी चांगल्या पद्धतीने करावा. संगीता तुम्ही सुद्धा महापौर राहिलेलाच आहात, तुम्हालाही माहिती आहे तसं उत्पन्न भरपूर आहे महापालिकेचं. त्याचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीने केलो तर कदाचित त्याचा बोजा लगेच आपल्या ग्राहकावर किंवा ग्रहस्थांवर राहणाऱ्या लोकांवर पडता कामा नये असं आपल्याला एक प्रामाणिकपणे मांडायचं आहे म्हणून आम्ही बोलतो. मात्र कुठे विरोध करायचा विकासाला ह्यात ना हेतू नाहीये. कुठे अतिरिक्त घरं बांधली असतील, त्याचं घरपट्टी भरली नसेल तर निश्चित त्यांच्यावर सुद्धा वसुली झालीच पाहिजे, ह्याबाबत शंका नाही. मात्र सामान्य लोकांची 5 पटीनं 10 पटीनं आता घरपट्टीची बिलं येऊ लागलेत. लोक घाबरलेली आहेत. त्यामुळे त्याचंही स्पष्टीकरण आम्ही आयुक्तांना मागितलेलं. आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की वसुली करायच्या आधी आम्हाला सगळ्यांना घेऊन त्याच्या पारदर्शकपणे आम्हाला सगळं दाखवणार आहे. तर तोही विषय लवकरच आपण मार्गी लावू. पण ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.